फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आम्ही फिरतोय पंजाबच्या रस्त्यावर. पंजाब म्हणजे अमृतसर स्टेशन आहे बघा इथं जवळ. अमृतसर स्टेशन आहे. हां मी दाखवते. ते बघा अमृतसर रेल्वे स्टेशन आहे इकडे. आणि आमचं हॉटेल आहे ना या बसच्या तिकडे त्या साईडला आहे. तर आम्हाला इझिली पडेल. आता वाजले 7. तर आता वाजले 7 आणि आमची ट्रेन आहे 8:45 ना. 8:45ला ट्रेन आहे. तर आता आम्ही म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून घेऊयात. थोडंसं मुलींना खाण्यासाठी ट्रेनमध्ये काही गोष्टी घेऊ. यांनी आणले काल बिस्किट वगैरे आणलेत, पण म्हटलं थोडंसं तिखट काहीतरी भेटलं तर बघूयात. पण मला नाही वाटत आता दुकानं ओपन असतील. तर झालं शक्यता घेऊ, नाही तर मग डायरेक्ट ट्रेनमध्येच बसायचं आहे. येताना कसं आपण खायला भरपूर आणलेलं होतं, पण आता जाताना थोडंसं घ्यावंच लागणार आहे. तर चला मग बघत राहता, थोडंसं फिरतो गल्ली गल्लीनी. हॅलो फ्रेंड्स, आम्ही निघालो आहोत पंजाबमधनं स्टेशनला. तर ही बघू शकता आम्ही सगळेजण बॅगा घेऊन खाली आलेत रूमच्या. आणि इथं बघा सो बाय बाय पंजाब. आता आम्ही चाललोय स्टेशनवर. हाय. तर हे बघा हॉटेल इकडं होतं आणि इकडं आमचं स्टेशन आहे. हे पंजाबचं स्टेशन आहे. बॅक साईड आहे ॲक्च्युली. उचलून घे बरं का. हे बघा अमृतसर रेल्वे स्टेशन. बाय बाय. लास्ट पॉइंट होता आमचा. सो आम्ही चाललो आहोत. इथं आमची ट्रेन लागलेली आहे. आता आम्हाला आमचे सीट बघायचे आहेत आणि त्यानंतर आम्ही सीटवर बसू. हो हो इकडे थांबते. शिव इकडे थांब बेटा. हां थांब. ही ट्रेन लागलेली आपली. हां सगळेजण येत आहेत आणि ट्रेन आता हे सीट बघायला गेले शिवाय आपण. गाडी लागली रे. गाडी लागली. गाडी लागली. हा ये. आम्ही अमृतसर स्टेशनला आलेलो आहे आणि आता घर परतीची तयारी. सगळं प्लॅनिंग एकदम मस्त झालं आहे आणि खूप मजा आली. तुम्ही बघा हा ब्लॉग सगळं शेवटपर्यंत बघा. हो चला मग आता बघूया गाडी कशी आहे. आम्ही थर्ड एसीचा बुक केलेला आहे. चलो मग. फायनली आम्हाला सीट भेटलेले आहेत आणि सीट तुम्ही बघू शकताय. ट्रेन बघा. ट्रेन एकदम मस्त आहे. जाताना खूप घाण होतं, आता एकदम जरा छान आहे. एकदम मस्त आहे सीट वगैरे आणि जागासुद्धा खूप मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि आमचे सगळे सीट आमचं सीट आम्हाला भेटलेलं आहे. बाकीच्यांचं थोडंसं ॲडजस्टमेंट चालू आहे. तर मी तुम्हाला आमचे ट्रिप सुरू झालेली आहे. श्रेयावंती मला नाही जायचं घरी. आणि हे बघा अजून पंजाब आहे. खेती दिसतीये आम्हाला. आमचे सीट व्यवस्थित भेटलेले आहेत. हे काय नको मला थांबा. तर मुली इथं खेळत आहेत. पत्ते सगळी टीम आमची आहे बघा. हाय. बसून घ्या ना. बसून घ्या तुम्ही. भेटली सीट वगैरे व्यवस्थित आहे. इथे नाश्ता थोडस आम्ही घेतलेला आहे येताना. तर नाश्ता करतोय. मुलं पत्ते खेळत आहेत. मी तिकडे जाणार आणि बघा हे घेतलंय. तिला फार आवडलं. आता ती सोडतच नाही त्याला. अजिबात सोडत नाही. लहान घराने लागत. मग खिडकीत आपल्या खिडकीत उजेड राहतोच ना. उन्हात ठेवायला लागत खिडकी. अरे मग खिडकीत राहणार. क्यूट आहे बघा. अजून माझ्याकडे सकाळचं ते मठरी खाल्ली ना, चहा मठरी. थांबा मी बाकीच्यांची सीट दाखवते तुम्हाला. सरक शिवा. काय करताय तुम्ही? चिल्लर पार्टी काय करते? उनो खेळताय बाय. तिकीट. ओ तिकीट श्रेजोपा तिकीट दाखवा. ओ फोन मध्ये तिकीट. नाश्ता आम्ही पण आता तेच करत होतो. नाश्ताच करत होतो. काही लागलं देऊ का? भाजी आहे, पराठा आहे, मठरी आहे, काही लागलं
हो ना. बाकीचे इकडे का बाकीचे हाय काय आणू सॉस का कसला सॉस नाही त्यांनी काहीतरी ग्रेव्ही सारखी भाजी येते आणि पराठा आहे अजून रस्सा दिसला मला वाटतं पराठ्यावर रस्साच आणि ब्रेड आणि हे जॅम आणि मठरी घेतली आम्ही तिकडून छान भेटली मठरी तर मठरी घेतली आणू का अहो खारे शंकरपाळ्या टाईप आपलं सॉस पाहिजे का भाऊजी सॉस हवाय हा इकडे 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 द्या इकडे यांना पाहिजे द्या तुम्हीच आता व्हिडिओ बघावर का व्हिडिओ टाकलाय मी लय भारी आला तुमचं तर लय भारी आलं इथलंच खाना वेज काहीतरी बरंच बोलले ना तुम्ही सो आमची सीट भेटलेली आहे ट्रेन थोड्या वेळ थांबली आहे सगळेजण नाश्ता करतायत आणि आम्ही पण येतात त्यांना म्हटलं काही लागलं तर सांगा घ्या म्हटलं दिलं होतं त्यांना तुम्ही हे काय आहे ओके ते पकोडा वगैरे तिकडनंच घेतला होता श्रेया पप्पाला टेबल हे करून इथं ट्रेन मध्ये आम्ही बसलोय तर आता आम्ही नाश्ता करतोय कडा प्रसाद घेतलेला होता आम्ही तिकडनं गोल्डन टेम्पल मधनं आणि आता नाश्ता करून मग थोडस रिलॅक्स करू थोडस स्टार्टिंगला व्हिडिओ वगैरे काढल्या भरपूर मुली इथं खेळतायत बाकीचे थोडेसे तिकडच्या सीटवर आहेत तर ह्यावेळेस थोडेसे जवळ आहेत ना त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय जॅम ब्रेड खाऊन घ्या भूक लागली तर जॅम ब्रेड आहे बर का शिव घे श्रेयाला त्याला विरांश सारखा वाटतंय तो श्रेयाला आणि त्याला सगळे हॅशटॅग डुंग्या म्हणतात ते पत्ते खेळतायत दोघ जण ट्रेन मध्ये मस्त ट्रेन आपली चाललेली आहे काय साहेब कुठे गेलते साहेब किधर गए थे साहब घूमने गए थे क्या ट्रेन मधली कसं वाटतंय एकदम मस्त छान आहे आपल्याला जाताना ट्रेन नेमकी छान भेटलेली आहे आणि इथं शिव आणि डुंग्या हॅशटॅग डुंग्या पत्ते खेळतायत बाहेर बघा एसी ट्रेन आहे गार नाही लागत पण श्रेयाच्या पण हा ना मम्मी झोपली आहे मस्त व्ह्यू बघते मम्मी इथं शिवन्या आणि तिचा फ्रेंड खेळत आहे पप्पा ती झोपले पप्पा हाय करा पप्पा झोपले हे ऍक्च्युली नाही ही पूर्ण बोगीस लेक रिकामी आहे दिल्लीला भरण पप्पा ना दिल्लीमध्ये भरण आता जास्त आता इकडून तिकडून सगळीकडे खाली फक्त ह्या साईडला आणि ह्या साईडला मोकळ आहे इकडं फक्त भरलेलं आहे ह्या साईडने सगळं मोकळ आहे मम्मी झोपली आहे चौघ जण सतीशराम बघी काय म्हणली सतीशराम काय करताय हे काय करताय अहो येतय बाई अरे 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 येतं का तुम्हाला करता पप्पा दिले गोळा करून हा मामाला येतं ना पप्पा वाटतं मला पण पप्पा करता पप्पा कसं तुझे होटकावर पांढरे पडले श्रेया एवढे हे ना श्रेयाच्या पप्पा हिचं बघ कसं पांढरे पडले बर्फात जाऊन आल्यामुळे सगळं पांढरे पडले होत शिवण्याच्या गालाला पण थोडस लाईट असं हे झालंय हा बरं इथं ठेव ना आम्ही खेळतोय पत्ते ट्रेन मध्ये तिथे आम्ही चौघच आहे बाकीचे सगळे मेंबर पाठीमागे आहेत इथे सगळे माग आहेत सगळे पाठीमागे बसलेले आहेत आणि आम्ही बसलो इथं पत्ते खेळत किती वाटली चार थोडीशी ना एक झोप काढून घेतली मी व्हिडिओ वगैरे काढल्या बरोबर खूप मजा आली यार काय घाबरण्यासाठी दाणे कुठं फेकू नको डाळिंबाचे तर आता मस्त प्रवास चाललेला आहे आमचा मस्त वाटतंय प्रवासामध्ये खरंच भारी वाटतं तर जाऊ वाटत नाही तर श्रेया आणि शिव झोपलेले आहेत
शिवाला वरती झोपायला मजा येते सीटवर, पण आता झोपायचं, रात्री नाही झोपू देणार. रात्री तू गडबडून खाली येशील तर पडू दे. जाय मग झोप झोप झोप. तर पप्पा मी खाली झोपतो, तुम्ही दोघी वरती झोपा. चालेल. हा आता थोडं थोडं सीट भरतायत आणि आम्ही जवळपास अजून मला पंजाबच्या बाहेरच निघालेलो नाही असं वाटतंय आम्हाला. ते बघते पंजाबी बघा दिसलं का पंजाबी, म्हणजे अजून असं वाटलं पंजाबच्या बाहेरच निघालो नाही. 10 वाजेपासून बसलेलो आहे तर अजून पण काही वाटत नाही अजून. पण आता चला भरपूर एन्जॉय केलेला आहे. मुली बसलेल्या आहेत, मला आता दिवसभर थोड्याशा खेळल्यात. तर आता संध्याकाळचे जवळपास 4-4:30 होतच आलेले आहेत, 5 वाजतीलच. आता ह्या झोपलेल्या आहेत बघा इथे, त्यांना सीटवरती करून दिलं. आम्ही एका साईडला इथं बसतो, बाकी सगळेजण झोपलेले आहेत तिकडे त्या साईडला. शिवचा मस्त एन्जॉय चाललाय. शिवला का खुशी वाटते. हा हिला मनालीला जायचंय बघा आता. हा असं नाही होऊ शकत ना बेटा, आपण आपलं घर ते घर आहे ना. हा मनालीला कस काय फिर से पैसा लगेगा ना. कर आता झोपून घ्या. ए झोपून घे जरा, आराम कर. ए माकडे झोप झोप ग, तू पण झोपून घे. चला काय बाहेर खेती आज ना आम्हाला पिझ्झा. हा आम्ही ट्रेन मधलं जेवण नाही मागवलं आता, बाहेरूनच नाही. ट्रेनचं जेवण ऍक्च्युली आम्ही नाही करणार आहे, तर बाहेरचंच जेवण आम्ही आता ऑर्डर केलेलं आहे. दिल्लीला आम्ही जवळपास 10 वाजेपर्यंत किंवा 8:30 पावणे 9 10 पर्यंत पोहोचून जाऊ. तर तेव्हा ते बाहेरचं जेवण तिकडं दिल्लीला मला वाटतं 15-20 मिनटं गाडी थांबेलच. तेव्हापर्यंत आमची येऊन जाईल ऑर्डर. त्यांनी बुक करून दिलेलं आहे. एक थाळी मागवलेली आहे आणि बाकीचे 2 पिझ्झे मागवलेत. हा बेटा हा खावा. हा घरी गेल्यावर मग घरीची चपाती आणि डाळ भात नाही खाल्लं ना मी भिंगावर फटके दिला आता. घरी हा ते जाऊन सगळं घरी खायचं आता. आता आम्ही आलो आहोत समलखा, म्हणजे ते स्टेशनचं नाव आहे. पहिले कोणतं आलं होतं पप्पा? आधी पानिपत आलो होतो. पानिपत दिल्ली. आता आम्ही पानिपतला आलो आहोत, म्हणजे दिल्लीमध्ये जसं काही दाखल झालोच आहोत असं समजून घ्या. समजून नाही समजलंय. दिल्ली तरी आम्हाला 9 धरून घ्या. 9 वाजेपर्यंत आम्ही दिल्लीत पोहोचून जाऊ. त्यानंतर मग पुढचा प्रवास असं चालू आहे मस्त आनंदमयी. कधी तिकडं जातोय आमच्या ग्रुपमध्ये, कधी इकडं बसतोय. म्हणजे ही पूर्ण सीट आहे, ही वरची, इकडची, ही इकडची, हे दोन्ही वरती. आता आम्ही 4 जणांची आहे, वरती 2 आहे. तर मम्मीचं म्हणणं आहे शिवान्याला खाली झोपायचं. रात्री तिला खालीच घ्यावं लागेल. आणि मी इथं शिवन्याबाई झोपली आहे. शिवनची झोप आहे. बरं तिथं झोप चालेल. तू ठीक शिवांना शिऱ्या खाली झोपून दे. शिऱ्या खाली का खाली झोपू? मोठी झोप मग तो. अशी रेल्वे आहे इथं. पहिल्यापेक्षा खूप स्लो ही गाडी, खूपच फास्ट होती, आता स्लो आहे. त्याच्यामुळे आजची रात्र, उद्या पूर्ण दिवस रात्री. उद्या 10 वाजता आम्ही कल्याणला पोहोचू. 11 धरून घ्या, 11 वाजता. कारण असं स्लो असतं ना तर ते 11 वाजतीलच. आणि 12 वाजता आमची तिकडनं कल्याणवरनं ट्रेन आहे पुण्याला. तर मग आम्हाला ती सोडवल सकाळी 3:30 पर्यंत. तिकडून आम्हाला ओला करून मग तसंच आम्ही घरी जाऊ. पुण्याला बाबा पुणे स्टेशनला सोडल ना ती? हा पुणे स्टेशन. हा पुणे स्टेशन वरून आम्हाला, पुणे स्टेशन आपल्या घरापासून खूप लांब आहे. पुण्यामध्ये आपल्याला पण मग काय जाता 4-4:30 होऊन जाईल आम्हाला. 3ला पोचलो 4:30 होऊन जाईल. आणि मग झोपून घ्यायचं आपल्या घरी. घरी जाऊन पडी मारून घ्यायची. त्याशिवाय माझ्या सुट्ट्याचे घरी जाऊन ना आपण असं माझ्या सुट्ट्याचे घरी जाऊन. इजे पण इजे कोणते क्लासेस आहे? आठवड्याभर राहू नंतर पाठव. माझा पण रिझल्ट अजून डिक्लेअर झाला नाही. कोण म्हणतंय 15 मेला आहे, कोण म्हणतंय 2 मेला आहे. 2 मेला CBSEचा आहे
आला नाही, पण ते सगळे फेक दाखवतं आजकाल. दाखवतं की 2 मेला येत आहे, पण येत नाही. कधी कधी पोस्टपोन होऊन जातं. बघू कधी लागतो माझा रिझल्ट. मम्मी काय वाटतं, चांगला येईल माझा रिझल्ट? आता ते तू कसा दिलाय पेपर? मम्मी अशी कधी बोलतच नाही चांगलं येईन बाई. मला काय अरे बोल ना, पण चांगलं येईन चांगलं येईन. पप्पा कसं येईन रिझल्ट? चांगला येईल. 80% प्लस येईल. तू मला माहिती आहे. हा मी पण म्हणते आता 80%च येतील बघ. घाबरू नका ना मला. घाबरू नका म्हणजे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा ना, कशाला डर पाहिजे. शिवचे नेल्स वाढले, शिव नेल्स कट करून. माझे पण खूपच वाढले. आणलेला पण तू नेल्स सकाळी सकाळी काय करा, कट करून घ्या. आता थांब, आता मी पडले जरा थोडीशी. चला मग रात्रीच्या जेवायला भेटूया. रात्री आम्ही जेवण ट्रेन मधलं नाही घेणार आहे, बाहेरूनच दिल्लीच्या स्टेशनवर आहे. अरे पप्पा किती वाजता येणार आहे? किती वाजता येणार आहे? 8:30ला. 8:30ला आमचं जेवण होणार आहे. दिल्लीच्या स्टेशनवर येणार आहे. आम्ही पिझ्झा मागवले, एक चिकन थाळी मागवली आहे. बस. पाण्याची बॉटल पप्पा? हां, मग ते आमचं जेवण राहील. नाश्ता नाही करणार आम्ही. नाश्ता लंच विच काय नाही करणार. उद्या लंच करू. चला मग भेटूया. आहे सुट्टे घ्यायला. सुट्टे घ्यायला नाही ग, तिकडे आपले सगळे लोक बसले ना, तिकडे चालले. मग आपण का बसलो इथं? आपण आपलं सीट आहे ना, सोडी आपलं सीट सोडून आपण तिकडे कसं राहू? सीट थोडस एक इकडे पुढे आहे ना त्यांचं, तिकडे त्या साईड. आता अंधार होतोय थोडा थोडा. आपण कुठं आलोय आपल्यालाच माहित नाही. पाय बाजूला कर कसं आहे काय थांब ना, कुठलं तरी स्टेशन आहे वाटतं, नाव नाही दिसत आहे. आम्ही 11 वाजता 9 वाजता बसलो होतो. 9 वाजता गाडी गेली होती. आमचं 1 वाजेपर्यंत पंजाबच्या बाहेरच जात नव्हतो आम्ही. नुसतं पंजाबी लोक दिसत होते आणि बोर्ड पण त्याचेच होते, लुधियाना. तर असं आहे. क्या हुआ? हुआ क्या? काय झालं? तुला पिझ्झा खायचा? पिझ्झा येईन 8:30ला. पिझ्झा खायचा ना? हा मग ते ऑर्डर दिली ना दिल्लीच्या स्टेशनवर थांबवला तर तेव्हा येईल ना तो. असं कसं काय मध्येच कसं येईल? चालत्या ट्रेन मध्ये ते बाहेरून आपण मागवलेलं आहे. ट्रेनचा पिझ्झा लय गंदा लागतो शिवाय. ट्रेन मध्ये पिझ्झा विकतच नाही. पहिली गोष्ट तर अंडा बिर्याणीच्या नावाने काय पण खावायचं. बस ना ते शॉल वरती टाक. 6 जण खेळू शकतात पहिला. तर आता आम्ही इथं हे खेळतोय सगळेजण. बस ना, बस ना. चिल्ली पिल्लीला नाही पहिले. हा, तर आता आम्ही इथं उनो कार्ड्स खेळतोय. मला येत नाही बरं, मला शिकवा बरं का. आंटी तुम्ही आणि शिवण्या असं करा. नाही. मग शिवण्याला करते ना मी. त्यामध्ये काय असतं माहितीये का, आपले कार्ड्स कमी करायचे असते, जास्त वाढवायचे नसतात. तरी पण मला समजा नंतर, मला नाही का. पत्त्यांमध्ये कसं असतं आपलं कार्ड्स आपण वाढवतो, जोड्या लावतो, त्यामध्ये नसतं. त्यामध्ये कार्ड ज्याची पहिली कमी झाले, संपले ना कार्ड, तो जिंकला. असं आहे कुठलाही टाकायचा? कुठल्याही म्हणजे नंबर मानसी काय करते? +4 टाकलं ना, त्या पुढच्या माणसाने 4 पत्ते उचलायचे. रिव्हर्स असतं, रिव्हर्स. तेव्हा तो इनी टाकलं, मग हिच्याकडून नाही, दुसरं रिव्हर्स चालू. हा, उलट रिव्हर्स. ओके. मतलब असं असतं. आणि याचं कसं असतं माहिती का, याचं मी हे मिनी टाकलं, तू सोडून तिच्या पुढची प्लेअर टाकायचं. स्किप हे स्किप आहे. आता मी टाकलं नाहीये, तू सोडून तिची पुढची गोष्ट, ती पुढची. आता हे असं असतं, जेव्हा कलर आपला येतच नसतं. सपोज माझ्याकडे हा रेड कलर आहे, रेड माझ्याकडे आहेच नाही, हा पत्ता आहे आणि माझ्याकडे ब्ल्यू पत्ता आहे. मग हा टाकायचा, कलर चेंज टू ब्ल्यू टाकायचं, मग ब्ल्यू चालू होतं. असं आहे का? बस काही नाही. ते नंबर सांगणार, जोडी लावू शकतो, नंबर पण लावू शकतो, असं काही नाही. जोडी आम्ही जोडी का लावायची म्हणजे 3 काय ग? नंबर टाकू शकतो. शिवला काय मजा येते का? ते माहिती नाही. डान्स करते शिव? बस दे. नाही वर टेकू दे. काय करताय? पप्पाला बस टेकायला सांगा. हवेशीर फिरून आलेत थोडेसे. सारखं बसून बसून कंटाळा आला तर. क्या कर रही? छोरी. हाँ, क्या? ये छोरी क्या कर रही? सोते सोते आ रही है. तू नहीं सोई क्या? मैं सोई इसके साथ. इसके साथ सोई? ओके. मैं जाती थी.
बोटान माझ्या किती. अरे दादा सांगा आपण 1 2 3 4 मी पण नाही छोट्या तरी पेंटिंग चल रहा है, लाइव पेंटिंग. खूप भारी बनवली आहे. गजब का आर्टिस्ट है, गजब का आर्टिस्ट. नाही खरंच लई भारी आहे. गजब का आर्टिस्ट है. किस राहिली केस काढायला अजून चांगली दिसते. एक गजब के आर्टिस्ट. पहले YouTube पहले हमको दिखाओ पहले. क्या देखो पहले सब लोग मेरे पत्ते ए बघू नका सगळे पत्ते पहिला 9 वो बोला ना, मैं ऐसी वैसी पेंटिंग नहीं बनता, लाइव पेंटिंग. पेंटिंग म्हणालो. मला द्या. तुला वाटलेच नाही का? वाव. अरे हिने आधी कसे पत्ते घेतले? करून टाकलं वाटतं तिने. एका दुसऱ्याची बघायचं नाही. टाक माणसं. अंकलला का माझी नका दाखव. माझी आमची ना. आता तो. शिव मला शिकवते ऍक्च्युली काय करायचंय, कसं खेळायचंय. कोण आहे? आता आपण आलेलो आहोत गेमच्या लास्ट पडावला. तर लास्ट पडाव मध्ये कोण आहे, 2 प्लेयर कोण आहेत, शिवन्या आणि कोण, आदिती. तू आणि आदिती. मी नाही, तू आणि आदिती. तू आणि आदिती कारण की तू 4 दिले ना. तर आता लास्ट पडाव मध्ये हे सगळे जिंकलेले आहेत. आता ह्या दोघीच बाकी आहेत. बघूयात विनर कोण होतो, कोण विनर होतोय बघूयात आपण. कलर चेंज टू ब्लू. श्रेया तू तर जिंकली, तू कसं काय परत घेतलं. नाही शिवण्याला हेल्प करते मला कोई. ओके, शिवण्याला हेल्प, बहीण मदत करते. थांब शिव, तू बोलली तर मग बघ ती तुला हरूनच टाकल. आता श्रेया करते शिवला हेल्प. रिवर्स खेळ परत तूच. स्किप परत खेळ तूच. बोलो खेळ दी. जिंकले, सगळे जिंकलेले आहे. काय शेवटला हारून दिलाय मी. हा, जाऊ दे. त्याला काही नाही होत, परत एकदा गेम खेळायचा. काय गेम चालूच असतात. भूक लागली. हा, भूक लागली. आता स्टेशन आलं का भेटेल. कधी येईल? येईल थांब. हे नाशिकचे आहेत पण. हा काय, माझं नाशिकचं माहेर. नाही यांची सासर नाशिकची. नाशिक रोड, जयभवानी रोडला. नाशिक रोडला. हा हा, सिटी मध्ये. माझं त्र्यंबक हायवेला घर. नाही हे मम्मी ते सिटी मध्ये राहतात. माझी उपनगर रोडला. माझी बहीण पंचवटीत. कुठलं ते बोला. कुठला गेट नाही, माझी काय खेचत होते तुम्ही. मी काय नाही करतो. काय खेचत होते? कोण सगळे सांगू दे, सांगा वाटेल. काय खेचली? वहिनी मी सांगतो. हा, सांगा. काय बोलत होता माझा भाऊ. हा, चला, तुम्ही लय भारी. तो काय म्हणत होता ते? माझा भाऊ म्हणत होता, माझी बायको लय सज्जन आहे. माझ्या बायको तर मी काही बोलू शकत नाही म्हणलं. लय प्रामाणिक आहे. या, तुम्ही आहेत ना सबूत, तुम्ही सांगशाल. बोलले मी त्यांना, उत्तर पण दिलं नाशिक वर. नाशिकची बहीण भेटली माझी. बघा, हे होत आहे नाशिकचं प्यार. नशीब लागतंय बघा. असं पण नाशिकचं जेवण. अरे थांबा ना, आता तुम्ही सगळे इकडे आलेत का. उंडी ताई कुठे गेल्या. आम्ही आता बोलणार अमृतसर मध्ये कुठे फिरले. आम्ही शिमला, गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर. नाही, रॅली बघितली. तुम्ही गेले नाही. बंद केलं का. नाही, आम्हाला भेटलं. मेन गेट बंद. नाही, ते जाऊ द्या ना, जाऊ द्या. पण रॅली बिली सगळं एन्जॉय केला. हो, डान्स आले तिथं रस्त्यावर डान्स केला आम्ही दोघींनी. केला आम्ही डान्स. इधर कोण आहे. आणि जालनवाला भाग ते जवळ आहे ना सगळे. गोल्डन टेम्पल वगैरे भाऊजीने स्पेशल मला बोलून आणलं. आणि मी असं बोलवलंय की तुम्ही मला म्हटले की तुमची खेचताय म्हणे. आता तुम्हीच सांगा काय खेचली. ते असे म्हणले की मी समजूच की नाशिकला मी गेलो असं. आणि त्याच्या मला स्टप दिला, अध्यक्षाने आम्हाला स्टप दिला. आमच्या सर्व आपण त्यांनी काय बोललं की बाबा नाशिकचं मी लग्न केलं तेव्हा मी खूप सुखी आहे आणि एकदम म्हणजे समृद्ध आहे. पैसे
माझी सासूरवाडी पैसे पाण्याने पण मला सगळं पुरवते. दुःखी अजिबात नाही. दुःखी आहे पण दुःखी आहे पण मनात ना दुःखी ना चल पहिलं पॉइंट ते काय म्हणले की मला मी सासरवाडीला पहिल्यांदा सांगितलं की मला 2 टाटकी मुर्गी दो, पण त्यांनी 1 टाटकी मुर्गी बांधली. हे सगळं होतं त्यांना 2 टाटकी एवढी बुराई करता माझी बुराई करून गेले वांग मागवले. त्यामुळे आम्ही काय सांगितलं त्यांना की ते म्हणले की 1 पायाची मुर्गी मागवली, त्यांना पाहिजे होती 2 पायाची मुर्गी. त्यामुळे रागवलेला आहे, जावई चिडलेला आहे. जावई आता झोपणार नाही. आमच्या वहिनीला भारी आहे. तरी ते 1 पाय आणि 2 पाय गोया पाठाला मोरे अंकले का इथं कोण आहे? दादा इकडे मजा मजा. प्रणवचं काय म्हणणं आहे? प्रणव बिचार शांत शांत. त्याला माहितीये का बोला का इकडे बोला. काय चाललंय? मज्जा का? मज्जा याद आएंगे करून दिलं ना तुम्ही? मग दिलं की. हा हे आमचा हॅशटॅग ढुंग्या. तुझं खरं नाव सांग, खरं नाव सांग. प्रज्वल नाव आहे पण त्याला लाडानी हे भाऊ आहेत ना, ते बघा ते बसलेले ते भाऊ. भाऊजी काय या पोराला नाव ठेवून दिलं तुम्ही? सांग तुझ्या नाव सांग. सांगा. तो प्रज्वल म्हणत नाही तो स्वतःच म्हणतो मला प्रज्वल नाही ढुंग्या बोला. त्याने प्रिन्सिपलला पण सांगितलंय की नाव माझं बदला. हे आमचा असा ग्रुप आहे, असा मस्त मजा येते बघा. आणि असं पण सांगा की आमच्या अवंतीला नाशिकलाच द्या. कोणत्या अवंतीला नाशिकला पाहिजे का? नाही बरोबर बरोबर. रस्ता अडून बसलोय. चाय वाले वडापाव. व्हिडिओ भारी आला. 1 पर 4 फ्री चाय. अशा प्रकारे आमचं चाललं आहे एन्जॉय. मस्त स्टिक तिकडे विसरून गेले मी. तरी इथं चाललंय. चला ना तिकडे मॅडम, तुम्ही पण राहिला आमचे रिक्षाची कंडक्टर कावेरी आलेले आहे. रिक्षाचे कंडक्टर बिचारी टीसी म्हणून कावेरी ही आलेली आहे. आणि आमचा डुंगे गँगचा अध्यक्ष आणि हा गव्हर्नमेंटचा अध्यक्ष आहे. गव्हर्नमेंटचा ऑथराइज अध्यक्ष आहे. हॅशटॅग बोलतो बघा तो बरोबर बोलतो. सांगितलेलं आहे की माझं लग्न झालं तर मी डुंगेच नाव लग्न झालं तरी मी असं म्हणून आहे की लग्न झालं एक पाय टायात 1 पाय मायात ही पडली डुंग्याच्या गळ्यात. थांबा 2 मिनिटं. वरबाप कुठे? वरबाप मोठे मोठी वरबाप मोठी वर. 1 पाय टायात 1 पाय मायात डॅश डॅश ही पडली डुंग्याच्या गळ्यात. बिचारा रे बिचारा पोरगाला कोणीच पोरगी. हा चला 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 मस्त थोड्या वेळासाठी मस्त एन्जॉय झाला.
वर बाबा आले बरोबर हा हा हे का तर शांत आहेत. हो का बिचारी तब्येत खराब होऊन चालली. हातकणाचा हात हा मला जाऊ